वाहतूक कोंडी कमी असते. आणि म्हणून मुंबईतलं जे वेस्टर्न एक्सप्रेस आहे आणि आपला ईस्टर्न एक्सप्रेस, वेस्टर्न एक्सप्रेसला फार बंपर टू बंपर ट्रॅफिक असते, पण तिथं आपण जो सीलिंग केला आहे बांद्रा वरळी, आता ते तिथून बांद्रा वर्सोवा करतोय आणि वर्सोव्यावरून इकडं आपण भाईंदर पर्यंत येतोय आणि भाईंदर पासून पुढे जातोय आपण विरार पर्यंत. हा सीलिंग आहे, त्यामुळे लोकांना फायदा होणार. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय, अटल सेतू आपण केला, त्याचबरोबर कोस्टल रोड केला. कोस्टल रोडमध्ये देखील मुंबईमध्ये तुम्ही जाता, कोस्टल रोडमुळे आपला वेळ वाचतो, अटल सेतूमुळे वेळ वाचतो. दुसरा आपण एअरपोर्ट केला, जिथं मुंबईवरून त्या एअरपोर्टला जर अटल सेतू नसता तर 2 तास 1.5 तास लागले असते. आता फक्त 20 ते 22 मिनिटांमध्ये अटल सेतू पोहोचतो. ठाणा बोरिवली टनेल आपण काम सुरू केलं, पूर्ण असा वळसा घालून जावं लागायचं. आता म्हणजे आताही जावं लागतंय, परंतु तो आता झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये ठाण्यातला माणूस बोरिवलीमध्ये, बोरिवलीतला माणूस ठाण्यामध्ये. हे असे जे प्रकल्प, तुमच्याकडचा तो ऐरोली काटई, तो टनेल, तो त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. आता आम्ही तुमच्याकडे आयुक्तांना माहिती आहे, तो शिळफाटा ते डायरेक्ट रांजनोली, डायरेक्ट भिवंडी बायपासला एलिव्हेटेड करतोय. म्हणजे डबल डेकर, त्याच्यामधून खालून रस्ता व मेट्रो, त्याच्यावर रस्ता आहे मेट्रो, असं डबल डेकर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी. भिवंडी आपलं हे आपलं कळवा साकेत पासून ते डायरेक्ट पडगा काय ते आमने पर्यंत देखील वरूनच एलिव्हेटेड रस्ता आपण करतोय. एलिव्हेटेड कारण आता खूप टाइम ह्याला हे जे आहे ट्रॅफिक मध्ये आपल्याला थांबावं लागतं. आता 8 लेनचा रस्ता आज काम जवळजवळ संपत आलंय, परंतु तेवढ्याने भागत नाही, म्हणून आपण वरून करतोय. आणि त्यामुळे हे असे प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प त्या शहराची, ह्या MMR ची गरज आहे. आणि म्हणून MMR मध्ये मेट्रोची जी काही नेटवर्क आहे, आजच आम्ही या मेट्रोला मंजुरी दिली, गायमुख ते मीरा रोड पर्यंत, मीरा भाईंदर. म्हणजे एक संपूर्ण मुंबईवरून मेट्रोमध्ये माणूस बसला की तो ठाणे मार्गे, इथं मीरा भाईंदर मार्गे, असं दहिसर मार्गे पुन्हा मुंबईमध्ये तो जाणार. आणि तिथून पुढे दुसरीकडे आता वसईला आपण दुसरा मार्ग जोडतोय. त्यामुळे मेट्रोचे प्रकल्प जे आहेत तुमच्याकडे पण सुरू केलेत, बदलापूर पर्यंत. त्यामुळे हे जे आहे, ही कामं जी आहेत, ही कामं, मला आनंद आहे की जे निर्णय आपण धडाधड त्यावेळेस घेतले त्या काळामध्ये, आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली, योजना देखील आपण केल्या. अनेक कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक कल्याणकारी योजना, शेतकरी सन्मान योजना, खूप योजना केल्या. आता देखील आम्ही देवेंद्रजी, आम्ही टीम म्हणून काम करतोय. जी कामं आम्ही हाती घेतली ती पुढे नेतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मला आनंद आहे की केंद्र सरकार देखील या महाराष्ट्राला, आता मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक प्रकल्पांना केंद्राने आपल्याला मदत केली, प्रधानमंत्री मोदी साहेबांनी. मी आपल्याला सांगतो, 10 वर्षामध्ये केंद्राने, अगोदरच्या युपीए सरकारने 2 लाख कोटी दिले होते, आपल्या मोदी साहेबांच्या सरकारने 12 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. शेवटी हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे बाबा. आपल्याला हे केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा आपण हातात घालून काम करतो त्यावेळी या गोष्टी शक्य असतात. अगोदरच्या सरकारच्या वेळेस का नाही रुपये आले? गेलेच नाही मागायला. तुम्हाला कोण घरी आणून देणार? कडक सिंग बनून काम थोडे होतं काय? आपण आपल्या राज्यासाठी, आपण योजनांसाठी पैसे मागितले पाहिजे आणि आपल्या राज्यातल्या लोकांसाठी त्या योजनांचा लाभ, आपल्याला काही स्वतःला वैयक्तिक नाही, परंतु लाखो लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारकडे आपण व्यवस्थित प्रस्ताव पाठवले पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जसं तुमचं नगरसेवकाचं काम आहे, तुम्हाला प्रस्ताव बनवताना तो प्रस्ताव व्यवस्थित बनवला पाहिजे. नाही तर अधिकाऱ्याकडे गेले तुम्ही, हे माझं हे काम करून दे, हे काम करून दे, असं होत नाही.
तुम्हाला त्याचा खाली ज्युनियर इंजिनियर पासून त्याचा प्रस्ताव बनवावा लागेल, त्याचा किती अंदाज खर्च आहे तो हे करावा लागेल तुम्हाला, त्याचे पुढचा टप्पा, मग त्याच्यावरती काय आणखी ज्युनियर इंजिनियर कोण हो, कमिशनर, डेप्युटी इंजिनियर, मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मग सिटी इंजिनियर, मग कमिशनर, असं तुम्हाला करावं लागेल. चाल पटापट कर माझं काम असं नाही होत. तुम्हाला तेवढा वेळ घालवावा लागेल, तेवढा वेळ द्यावा लागेल आणि त्याचा पाठपुरावा. जुने नगरसेवक हुशार आहेत ते, पण जुन्या लोकांनी पण नव्या लोकांना शिकवा, म्हणजे कसा प्रस्ताव बनवायचा, काय करायचा. जुन्या लोकांचे जे अनुभव आहेत, काही नगरसेवक फार आदर्श नगरसेवक म्हणून काम करतात. त्यांच्या वॉर्डमध्ये निधी आणण्याचं काम, निधी मिळवण्याचं काम, प्रस्ताव बनवण्याचं काम अतिशय चांगलं करतात आणि तो नगरसेवक लोकप्रिय होतो. शेवटी बघा, लोकांना काय पाहिजे, काम पाहिजे. आणि मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना किंवा आता नगरविकास मंत्री असताना देखील अनेक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.